हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही जर 10वी किंवा 12वी बोर्डाच्या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यांमध्ये निवडणुकांचं वारं सुरू झालेलं आहे. निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू आहेत आणि त्याच निवडणुकांच्या फर्स्ट स्टेजमध्ये अर्थातच गेल्या काही दिवसांमध्ये नगरपंचायतच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या, ज्याचा निकाल 21 डिसेंबरला आहे. आणि अशाच आता दुसऱ्या फेजमध्ये आपल्या जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यांच्या निवडणुका येत्या काळामध्ये पार पडणार आहेत आणि फेब्रुवारी मार्च मध्ये आपल्या परीक्षा सुद्धा आहेत. आणि म्हणून नेमकं या परीक्षेच्या आहे ना, विद्यार्थ्यांवर या परीक्षेच्या वातावरणामध्ये त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून आणि नेमकं ह्या निवडणुकांच्या कार्यकाळात ह्या दोन्ही गोष्टी सोबत येत असल्यामुळं परीक्षा पुढे ढकलण्याची जी काही चर्चा सुरू झालेली आहे, ही चर्चा थेट आता अधिवेशनापर्यंत पोहोचलेली आहे. नेमकं याच गोष्टीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी मी राम जाधव आणि तुम्ही जे पाहताय अनअकॅडमी महाराष्ट्राचं महत्त्वाचं चॅनल, त्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ओळखीच्या 10वी 12वीच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्र, तुम्हाला माहिती आहे आपल्या एकूण जे काही विधिमंडळाचं जे काही अधिवेशन अनेक होत असतात, त्यापैकी हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी होत असतंय. मग हिवाळी अधिवेशन जे काही नागपूर या ठिकाणी सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये विधानसभेचे सदस्य असतील, विधान परिषदेचे सदस्य आणि आपल्या राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य हे सगळे त्या ठिकाणी राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करत असतात, वेगवेगळे ठराव पारित केले जात असतात. त्यापैकी काल शिवसेनेचे एक आमदार सचिन अहिर यांनी त्या ठिकाणी चर्चा करत असताना एक प्रश्न मांडत असताना अशी मागणी केलेली आहे की आपल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या फेब्रुवारीमध्ये सुरू होत असून मार्चमध्ये संपत आहेत आणि नेमकं आपण आपल्या जे काही निवडणुका उर्वरित निवडणुकाचा भाग सुद्धा टप्पा सुद्धा या पद्धतीने अशा पद्धतीने आता येणाऱ्या काळामध्ये सुरू होत आहे. मग आपला प्रचार असेल, ह्या सगळ्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून त्यांनी सभापती महोदयांकडे अर्थातच राज्य सरकारकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलेली आहे. आता ही मागणी नेमकं एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? खरंच परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत का, किंवा नेमकं त्यावर सोल्युशन काय दिलं पाहिजे, काय असलं पाहिजे? आणि एक विद्यार्थी म्हणून नेमकं तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि जर परीक्षा पुढे ढकलल्यास तर नेमकं काय होईल, नाही ढकलल्या तर उर्वरित पिरियड मध्ये सुद्धा उर्वरित ज्या काही मधला काळ आहे त्या मधल्या काळात सुद्धा आपल्याला आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, प्रिपरेशन आपलं कंप्लीट असू द्यायचं आहे. पुढे ढकलतीलच का? त्या जर नाहीच ढकलल्या तर राहिलेल्या काळामध्ये आपल्याला आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून नेमकं या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. थांबूयात. धन्यवाद.